ओके, आजचा आपला टॉपिक आहे मेमरीज. ओके, कोणी मेमरीज बद्दल सांगू शकता का एक दोन लाईन, किंवा मेमरीज म्हणजे याला असं बोलतो आपण, व्हॉट इज मिनिंग ऑफ मेमरीज इन युअर वर्ड्स? दिमाग नाही, आपल्या माइंडमध्ये एखादी स्टोअर आहे. ओके, समटाइम्स जर का आपल्या माइंडमध्ये एखादी गोष्ट स्टोअर करून ठेवतो आपण लॉंग टाइम पिरियडपर्यंत, शॉर्ट टाइम पिरियडपर्यंत, किंवा एक अशा टाइम पिरियडपर्यंत की ज्यानंतर आपल्याला विचारलं पाहिजे ती गोष्ट. ओके, त्यालाच आपण काय बोलतो मेमरीज. मेमरीज म्हणजे कळलं तर काय? ओके, कोण रीड कोण करणार? कोण करते रीड? कोणतरी करा, इंटरेस्ट. हां, कर. अजून ओके, आता या ठिकाणी मेमरीज काय, जे तुमच्या ब्रेनमध्ये किंवा माइंडमध्ये स्टोअर इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग युअर एनिथिंग, समजा तुमच्या याच्यामध्ये एनिथिंग. ओके, सर त्याला आपण मेमरी असं बोलतो. ओके, सपोज तुम्हाला मी विचारतोय की तुमचे 10चे मार्क किती, 12चे मार्क किती, जे की पास्ट एक्सपिरियन्समध्ये तुमचे झालेले आहेत, खूप दिवसावर झालेले आहे, किंवा लहानपणी तुम्हाला कोणती गोष्ट जास्त आवडायची. ओके, त्यानंतर तुम्हाला फूडमध्ये काय आवडतं, किंवा तुम्ही लास्ट टाइम केव्हा जेवण केलं, किंवा जेवणामध्ये तुम्ही कोणते फूड्स खाल्ले. ओके, त्यालाच आपण काय बोलणार मेमरीज. म्हणजे की स्टोअर करतो एका फॉर्मेशनमध्ये तुमच्या माइंडमध्ये, त्यालाच आपण मेमरीज असं बोलतो. ओके, मेमरीज हॅज 3 प्रोसेस: सेन्सरी मेमरी, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. सेन्सरीज आपण त्याला इमिडिएट मेमरी सुद्धा म्हणू शकतो. इमिडिएट मेमरीज आपण त्याला असं म्हणतो. इमिडिएट म्हणजे कसं, मी तुम्हाला विचारलं आहे की हां आता 11 वाजून समजा 11:45 झालेले आहेत. ओके, 11:37 झालेले आहेत. एक मिनटं. आता 11:37 झालेले आहेत. ओके, तुम्हाला मी हाफ अवर नंतर विचारणार की मेमरीज म्हणजे आपण काय शिकलो. ओके, किंवा तुम्हाला मी लगेच 5 मिनिटानंतर टाईप्स बघितल्यानंतर मी तुम्हाला विचारणार आपण कोणते टाईप्स बघितले. ओके, त्यालाच आपण काय बोलणार, सेन्सरी मेमरी किंवा इमिडिएट मेमरी. ओके, त्यानंतर आहे शॉर्ट टर्म मेमरी. तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे कसं की तुम्ही येस्टरडे तुम्ही काय जेवण केलं, किंवा येस्टरडे तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी केली. ओके, त्यालाच आपण शॉर्ट टर्म मेमरी असं बोलतो. लॉंग टर्म मेमरी म्हणजे काय, तुम्हाला विचारतो मी की तुमचे खूप इयर्स अगोदर झालेले आहेत अशा गोष्टी तुमच्या माइंडमध्ये स्टोअर आहे. ओके, आता तुम्ही सांगू शकतात ना तुम्हाला 10thला कोणते सब्जेक्ट तुम्हाला होते शिकण्यामध्ये. ओके, तसं. ओके, त्याला आपण लॉंग टर्म मेमरी असं बोलतो. समजता मी काय बोलतोय? आता मेमरी प्रोसेस बघू आपण. कोण करतोय रीड? Encoding transforming information into a form that can be entered and retained in the memory system. Storage retaining information in memory so that it can be used at a later time. Retrieval. Recovering information stored in memory so that we are consciously aware of it. ओके, इनकोडिंग म्हणजे काय, डिकोडिंग, इनकोडिंग, रेकॉर्डिंग आपण बोलतो, इनकोडिंग बोलतो. ओके, इनकोडिंग म्हणजे काय की जे तुमची ट्रान्सफॉर्मेशन मेमरीज आहे. ओके, आपण बोलतो ना मेमरीजमध्ये ट्रान्सफर केली कुठेतरी. ओके, म्हणजे तुमचे शेअर केलं तुम्ही परसेप्शन, किंवा तुमचे जे थॉट्स, किंवा तुमच्या मेमरीमध्ये पास्ट एक्सपिरियन्स. ओके, आता मी तुम्हाला काल स्टोरी सांगितली माझ्याबद्दल, म्हणजे मी काय केलं, एनकोडिंग केलं माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये स्टोअर झालं ना ते. किंवा मी तुम्हाला 1 इयर नंतर विचारणार की तुम्हाला माझी स्टोरी माहिती आहे का, तुमच्या माइंडमध्ये लक्षात राहणार ना तेवढी. ओके, त्याला आपण एनकोडिंग बोलतो. त्यानंतर स्टोरेज. ओके, स्टोरेज म्हणजे कसं, तुमच्या माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी स्टोअर करून ठेवतात तुम्ही मेमरीजमध्ये. ओके, आता तुम्हाला मी विचारणार की तुम्हाला 12वी नंतर तुम्हाला एखादी अशी गोष्ट आहे की तुमच्यासोबत झालेली आहे ती तुम्ही शेअर करू शकतात का, किंवा असा इन्सिडन्स आहे तुमच्या लाईफमधला तुम्ही शेअर करू शकतात का. ओके, म्हणजे तुम्ही काय तो इन्सिडेंट स्टोअर करून ठेवला तुमच्या मेमरीजमध्ये. ओके, आता मेमरीजमध्ये ज्यावेळेला तुम्ही सायकेट्रिक शिकणार ना त्यावेळेला डिसऑर्डर येणार, मेमरी इम्पेअर्ड डिसऑर्डर. ओके, त्या पेशंटला माहिती, तुम्हाला हे मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन आपण बोलतो. पेशंटला मेंटल स्टेटस एक्झामिनेशन चेक करतो आपण पेशंटचं. ओके, त्यात थॉट्स येतात, त्यानंतर मेमरीज येतात. ओके, त्यानंतर ॲक्टिव्हिटी येतात पेशंटबद्दल. ओके, यामध्ये आता आपण बघितलं स्टोरेज. त्यानंतर
रिट्रायवल. ओके, रिट्रायवल म्हणजे काय? रिकव्हरिंग ऑफ इन्फॉर्मेशन स्टोर इन द मेमरी सो दॅट वी आर कॉन्शियसली अवेअर ऑफ इट. ओके, तुम्ही रिकवर करून ठेवतात ना तुमच्या माइंडमध्ये. ओके, तुम्ही अवेअर आहे की हां ही गोष्ट मला माहिती आहे म्हणजे मी या गोष्टीबद्दल अवेअर आहे. ओके, त्याला आपण बोलतो रिट्रायवल. अजून काय एक्झाम्पल सांगायचं याचं? रिट्रायवल म्हणजे काय समजलं सगळ्यांना? ओके, 3 स्टेजेस ऑफ मेमरीज. ओके, आपण सगळ्यात अगोदर जी मेमरीज म्हणजे इम्पॉर्टंट आपले काय? सेन्सरी ऑर्गन्स. ओके, सायकोलॉजीमध्ये सेन्सरी ऑर्गन शिवाय तुमची सायकोलॉजी कंप्लीट होणार नाही. ओके, विदाउट सेन्सरी ऑर्गन शिवाय तुमची सायकेट्रिक डिसऑर्डर कंप्लीट होऊ शकणार नाही. ओके, त्यामध्ये आहे सेन्सरी. ओके, सेन्सरी मेमरी तुमची काय आहे? ओके, आता तुम्हाला माहिती आहे की जे फूड तुम्ही खाता त्याचे टेस्ट तुम्हाला काय आहे? ओके, तुम्ही बोलतात ना मेमराईज करतात ना तुम्ही की यार नाही टेस्टमध्ये जास्त काहीतरी चेंजेस आहे, कारण की तुम्ही अगोदर स्टोअर करून ठेवले तुमच्या माइंडमध्ये नाही ह्या फूडची टेस्ट ही आहे. ओके, तुम्हाला लेमन दिलं आणि ऑरेंज दिलं, दोघांमधला डिफरन्स तुम्हाला कळणार. कशामुळे करणार? कारण की तुम्हाला माहिती आहे लेमनचा टेस्ट आहे म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये जो स्टोअर आहे. ओके, ऑरेंजचा जो टेस्ट आहे तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर आहे की नाही ऑरेंज, तुम्ही लिंबूला ऑरेंज बोलू शकतात की लेमनला ऑरेंज असं बोलू शकतात का? नाही, कारण की तुमचं काय त्यामध्ये सेन्सरी मेमरी प्रेझेंट आहे. ओके, पेशंटला जर का आपण बघितलं सायकेट्रिक पेशंटमध्ये ही ॲब्सेंट असणार. तुम्ही पेशंटला जर का सॉल्ट जरी दिलं खायला तरी पेशंट बोलणार की स्वीट आहे, किंवा तुम्ही स्वीट जर दिलं पेशंटला खायला पेशंट बोलणार की म्हणजे टेस्टलेस आहे, टेस्टच नाही यामध्ये. ओके, आपण न्यूरोलॉजिकल असेसमेंटमध्ये पण करतो. न्यूरोलॉजिकल असेसमेंट म्हणजे काय? ज्या वेळेला पेशंटचा म्हणजे न्यूरॉन जी सिस्टम आहे आपली सेन्सरी सिस्टम. ओके, ती सेन्सरी सिस्टममध्ये काही डिफॉर्मिटी झालेली आहे. ओके, त्यामध्ये पण आपण चेक करतो. तुम्ही बघितलं आहे की असं बघितलं आहे की न्यूरॉन म्हणजे न्यूरो सर्जरी कोण ऐकलेली आहे ना आतापर्यंत? न्यूरो सर्जरी म्हणजे काय? जे तुमचे स्पायनल नर्व असतात. ओके, तुमचे नर्व सिस्टम असतात त्यामध्ये. ओके, त्यामध्ये काय डिफॉर्मिटी झाली, तुमची सेन्सरी ऑर्गन जे आहे ते डिफॉर्म झाले. ओके, त्यामध्ये काय होणार? तुम्ही पेशंटला सेन्सरी ऑर्गन तुम्ही कसे प्रॉपरली डेव्हलप करू शकता. ओके, आता जर का तुम्ही बघितलं आहे न्यूरो सर्जन म्हणजे ज्या पेशंटची न्यूरो सर्जरी झालेली त्यांच्या ॲटोमॅटिकली त्यांची आय मुवमेंट होते. ओके, किंवा त्यांचा सेरेब्रल पाल्सी कोणाला माहिती आहे? सेरेब्रल पाल्सी आहे बघा असं, हे जे आपला हे राहतं ना जे आपलं काय बोलतात गाल तो ॲटोमॅटिकली इकडे जाणार असं होणार. ओके, कधी बघितलं आहे कोणता पेशंट असा सेरेब्रल पाल्सीवाला? नाही नाही नाही, पेशंट बोलतो ना वेळेस तुम्ही तो हा मूवी बघितलेला आहे का? हम आपके है कौन मध्ये बघा अनुपम खेर, त्याला हा डिसऑर्डर झाला होता सेरेब्रल पॉल्सी. म्हणजे त्यावेळेला त्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होता हा. तर ज्या वेळेला तो बोलायचा ना पेशंट बोलताना ॲटोमॅटिकली इकडे करणार. ओके, ॲटोमॅटिकली. ओके, ते होणार नाही पण सेन्सरी ऑर्गन डिफॉर्म झाले. ओके, आपण त्यानंतर बघणार अटेन्शन ऑन वर्किंग ऑफ शॉर्ट टर्म मेमरी. ओके, एन्कोडिंग, रिट्रीव्ह. ओके, लॉंगर टाइम पिरियड ऑफ मेमरी. ओके, यामध्ये काय तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट अटेन्शन करणार, आता मी तुम्हाला शिकवलं आहे. ओके, आता शिकवलेलं तुम्हाला किती वेळ लागेल लक्षात राहणार? जास्तीत जास्त उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत. ओके, पण ज्यावेळेला मी तुम्हाला एखादी स्टोरी सांगतो तुमचं अटेन्शन 100% असणार त्या स्टोरीकडं. ओके, तुम्ही एखादी मूवी बघतात. ओके, ते मूवी पण तुमचं अटेन्शन 100% असतं. तुम्हाला ती मूवी जर का मी 1 वर्षानंतर पण विचारली तर तुम्ही काय बोलणार नाही मी बघितली, कारण की तुमचं अटेन्शन पण मॅटर करतं की तुम्ही कोणत्या अटेन्शनला मेमरी कॅप्चर करतात. ओके, वर्किंग ऑर अ शॉर्ट टर्म मेमरी. ओके, आता तुम्हाला मी टीच करतोय, तुम्हाला उद्यापर्यंत किंवा आजपर्यंतच लक्षात राहणार. ओके, पण ज्यावेळेला आपल्याला शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपल्याला स्टोअर करायचं जास्त इन्फॉर्मेशन आपण काय बघणार? व्हिडिओज बघणार. ओके, आता तुम्हाला मी शिकवलेला डिफरंट आहे आणि ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बघतात त्यावेळेला डिफरंट आहे, आहेत का नाही? ओके, त्यानंतर आहे एन्कोडिंग, रिट्रीव्ह. ओके, एन्कोडिंग म्हणजे का तुम्ही काय शेअर करणार लॉंग टाइम पिरियडपर्यंत. ओके, काय स्टोअर करू शकतात. ओके, त्यानंतर आहे रिट्रीव्ह. ओके, रिट्रीव्ह म्हणजे काय तुम्ही जे तुम्हाला समजा लास्ट टाइम लॉंगर टाइम पिरियड आहे. ओके, ते तुम्ही कसं कॅप्चर करू शकतात. ओके, आपण बोलतो ना रिट्रायल किंवा रिस्टोर. ओके, त्याला आपण रिट्रीव्ह बोलतो. समजलं? म्हणजे हा एक प्रोसेस आहे मेमरी कॅप्चर करण्याची. ओके, टाइप्स ऑफ मेमरी कोण रीड करतं? करा. Human memory, sensory memory 1 second, short term memory that is working memory 1 minute, long term memory lifetime. ओके, सेन्सरी म्हणजे 1 सेकंड. ओके, तुम्हाला हा मी पेन दाखवला आहे. ओके, मी लगेच साईडला घेतला आहे. किंवा मग तुम्हाला विचारलं
की व्हॉट इज मेमरी 1 सेकंडसाठी. ओके, त्याला आपण बोलणार सेन्सरी मेमरी. ओके, म्हणजे तुमची सेन्सरी ऑर्गन त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ओके, शॉर्ट टर्म मेमरी किंवा वर्किंग मेमरी 1 मिनिटापेक्षा कमी. आता तुम्हाला मी विचारणार की टाईप्स ऑफ मेमरी, मी तुम्हाला 1 मिनिटानंतर विचारणार. ओके, तुम्हाला लक्षात राहणार ना. ओके, पण समटाईम पेशंटमध्ये हे लक्षात राहत नाही. पेशंटला त्यांचं नाव पण माहिती राहत नाही की माझं नाव काय. ओके, एवढं त्यांची मेमरी इम्पेअर्ड असते. ओके, लॉंग टर्म मेमरी म्हणजे काय, लाईफ टाईम. त्यामध्ये पण आहे एक्सप्लिट, इम्प्लिट. एक्सप्लिट म्हणजे काय, तुम्ही कॉन्शियसली कोणती गोष्ट करतात आणि काय अनकॉन्शियसली. ओके, कॉन्शियसली म्हणजे कसं, डिक्लरेटिव्ह मेमरी, फॅक्ट्स, इव्हेंट्स. ओके, आता मी तुम्हाला स्टोरी सांगतोय, तुम्ही कॉन्शियसली ऐकताय ना. ओके, तुम्हाला लक्षात राहणार इव्हेंट. ओके, त्यामध्ये पण आहे एपिसोडिक मेमरी, इव्हेंट, एक्सपिरियन्सेस. ओके, और सेमॅन्टिक मेमरी जसं की फॅक्ट और कन्सेप्ट. ओके, समजतं तुम्हाला मी काय बोलतो यामध्ये. एक्झाम्पल सांगू का यामध्ये. ओके, आता डिक्लरेटिव्ह मेमरी म्हणजे काय, एखादा फॅक्ट सांगितलं तुम्हाला मी, चला ठीक आहे, पास तर तुम्हाला सगळ्यांना व्हायचं आहे पण स्टडी करावं लागणार. ओके, तुम्हाला हे ज्या वेळेला तुम्ही एक्झाममध्ये फेल होणार, तुम्हाला माइंडमध्ये लक्षात रिकॉल होणार ना की आपण स्टडीशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही. आपल्याला कोणतरी बोललं होतं की स्टडीशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही, म्हणजे तुम्ही काय कॉन्शियस माइंडने एक कॅप्चर केलं. ओके, त्यानंतर एपिसोडिक मेमरी, जसं की एक इव्हेंट सांगितला मी तुम्हाला माझ्या लाईफमधला, किंवा तुम्ही एखादा एक्सपिरियन्स शेअर केला. ओके, रिगार्डिंग तुमच्या पेशंट किंवा तुमच्याकडून जी चुकी झाली आहे. आता तुम्ही ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जाणार, तुमच्याकडून ॲम्पूल माहिती आहे, ॲम्पूल तुम्हाला ते फोडायचं आहे. ओके, फोडताना ते फुटलं पण तुमच्या बॉडीला त्यामुळे इंजुरी झाली. तुम्हाला लक्षात राहणार ना, नेक्स्ट टाइम तुम्ही ज्या वेळेला जाणार ॲम्पूल फोडताना तुम्ही सिक्युरिटी फर्स्ट करणार, तुम्ही सेफ्टी तुमची काय. ओके, त्याला आपण बोलतो एपिसोडिक, म्हणजे तुमच्यासोबत एक एपिसोड झालेला आहे, इव्हेंट. ओके, सेमॅन्टिक मेमरी म्हणजे कन्सेप्ट आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कन्सेप्ट ऑफ लर्निंग, एखाद्या गोष्ट तुम्हाला सांगितली यामध्ये हा कन्सेप्ट आहे. ओके, तुम्हाला सांगितलं मी 4 + 4 किती होतात, 8. ओके, पण जर का आपण 4 - 4 केलं किती होतात. ओके, यामध्ये कन्सेप्ट आहे एखादा, किंवा आपण 11ला 1 + 1 म्हणजे 11 पण होऊ शकतो एखाद्या वेळेस. ओके, याचा पण एक वेगळं टेक्निक, एक कन्सेप्ट आहे. ओके, त्याला आपण बोलतो सेमॅन्टिक. ओके, त्यानंतर आपण बघू तिकडे, हे आला पण कॉन्शियस नाही. इम्प्लिक्ट म्हणजे मेमरी म्हणजे अनकॉन्शियस. ओके, त्यामध्ये आहे प्रोसिड्युरल मेमरी, जसं की स्किल्स, टेस्ट, टास्क. ओके, आता तुम्हाला मी एक तुमची स्किल बघणार. ओके, किंवा तुम्हाला एखादा टास्क कंप्लीट करायला देणार, तुम्ही तो अनकॉन्शियसली, तुम्हाला एक भीती राहील ना, तुम्ही कॉन्शियस माइंडने नाही तो सॉल्व्ह करू शकणार एखादा टास्क. ओके, तो तुम्ही प्रॉपरली करू शकणार नाही, म्हणजे त्याला आपण बोलणार प्रोसिड्युरल मेमरी. ओके, ज्या वेळेला मी सायकेट्रिक पेशंटकडे जाणार, त्याला बोलणार 4 + 4. तो विचार करायला 10 मिनिटं घेईल, तो 4 + 4 होता किती, कारण की त्याचं अनकॉन्शियस आहे, तो कॉन्शियस नाही. तुम्हाला 4 + 4 बोललो, तुम्ही विदिन सेकंडमध्ये सांगणार 4 + 4 = 8. ओके, पण सायकेट्रिक पेशंटमध्ये ते नाही. सायकेट्रिक पेशंटमध्ये सगळ्यात जास्त बघणारी मेमरीज कोणती आपल्याला इम्प्लिट भेटते, प्रोसिड्युरल म्हणजे की इम्प्लिट. ओके, समजतंय काय बोलतोय मी. सेन्सरी मेमरी. ओके, Sensory memory, the ability to look at an item for a second and then remember what it looked like. It is processed approximately 200 to 500 milliseconds after an item is perceived. ओके, आता आपण इमेज बघू इकडे खाली. ती इमेज तुम्हाला दिसते का बघा, काय परस्यू करता तुम्ही यातून, काय कॅप्चर केलं तुम्ही यामध्ये, इमेजेस आहे. ओके, विदिन सेकंडमध्ये ना तुमचे सेन्सरी ऑर्गन कॅप्चर करताय त्या गोष्टी. किंवा मी तुम्हाला सांगितलं ते स्केलेटल्स बोन्स किंवा स्केलेटल आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय तुम्ही कॅप्चर करू शकता. तुम्हाला दाखवल्यानंतर बाहेर घेऊन गेलो. ओके, विदिन सेकंडमध्ये तुम्ही कॅप्चर केलं, तुम्हाला कळालं तर स्केलेटल त्याला बोलतात आपण. ओके, शॉर्ट टर्म मेमरी. Short term memory is where memory is recalled without practicing something that happened recently. Short term memory is dependent on the regions of the frontal and parietal lobes. It is believed to rely mostly on an acoustic code for storing information. तुम्हाला माहिती आहे का फ्रंटल आणि पॅरायटल लोब कुठे राहतात. Frontal and parietal. ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या लाईफमधली किंवा एक प्रॅक्टिस करतात तुम्हाला माहिती आहे पेन ओपन कसा करायचा, पेन क्लोज कसा करायचा, तुम्हाला प्रॅक्टिस घ्या. ओके, तुम्हाला स्किल आहे याबद्दल. ओके, बॉटल ओपन कशी करायची, क्लोज कशी करायची, हे तुम्हाला कोणी शिकवलं आहे का, नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली शिकले ना, कारण की तुम्हाला याची प्रॅक्टिस आहे. ओके,
ज्या वेळेला आता न्यू अपडेट व्हर्जन झाली, समजा आता ही नवीन बॉटल आहे किंवा एक मशीनवाली पण बॉटल असते, ओके, क्लिक करतात तुम्ही ऑटोमॅटिकली शिकता का नाही, तुम्ही कुठेतरी ते बघितलंय, तुमच्या माइंडमध्ये फीड झालंय, मग त्यावेळेला तुम्ही एखादी स्किल किंवा एखादी प्रोसिजर तुम्ही त्या ठिकाणी केलेली, ओके, त्याला आपण काय बोलतो शॉर्ट टर्म मेमरी. ओके, असं आहे का तुम्हाला की मी पेन ओपन केला आणि तुम्हाला क्लोज करता आलंच नाही, असं काही झालेलं आहे का? तुमच्या माइंडमध्ये काय स्टोअर आहे ना ते, ओके, त्याला आपण काय बोलतो शॉर्ट टर्म मेमरी. म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या माइंडमध्ये स्टोअर राहतात एक टाइम पिरियडपर्यंत, की तुम्हाला स्किलफुल हेल्प होते त्यामुळे. ओके, समजलं? लॉंग टर्म मेमरीज. Long-term memory is the ability to store more information for a long period of time, lifetimes, like phone numbers, names and address from where. ओके, ते किड्ससाठी आहे, फ्रॉम वेअर टू किड्स नेम वगैरे किंवा किड्ससाठी. ओके, यामध्ये काय आहे की तुम्हाला लॉंग टाईम पिरियडपर्यंत काय मोबाईल नंबर पार्ट असतो. स्टार्टिंगला तुम्हाला पार्ट होणार का नाही, पण ज्यावेळेला तुम्हाला पार्ट होणार त्यावेळेला काय लाईफ टाईमसाठी होणार. माझ्या पॅरेंट्सचा नंबर मला 6 म्हणजे ज्या वेळेला 6 इयर्सचा होतो त्यावेळेला मला माइंडमध्ये होता, अजून पण विचारलं तर माझ्या पॅरेंट्सचा नंबर तोच आहे. ओके, पण माझ्या माइंडमध्ये फिट आहे. ओके, किंवा ॲड्रेस झाला, तुम्ही सांगू शकतात ना तुमच्या घरचा ॲड्रेस काय. जे लहान मुलं असतात ना त्यांना अगोदर काय आपण टीच करतो, एक नंबर आपला वडिलांचा, ॲड्रेस, ओके, किंवा अशा गोष्टी ज्यामुळे त्यांना स्टोअर होतील, म्हणजे ते लॉंग टाईम पिरियडपर्यंत त्यांना आपलं स्टोअर करायचे. ओके, त्याला आपण काय बोलतो लॉंग टाईम मेमरी. ओके, समजलं? डिक्लेरेटिव्ह मेमरी. एक मिनिट, नोईंग व्हॉट. ओके, Knowing what is memory of facts and events and refers to those memories that can be consciously recalled. It is sometimes called explicit memory since it consists of information that is explicitly stored and retrieved, although it is more properly and subset of explicit memory. Declarative memory has been further subdivided into episodic memory and semantic memory. तेच आपण जे टाइप्स ऑफ मेमरीज बघितले ना त्यामध्ये एक्सप्लिट मेमरी म्हणजे काय, विथ द कॉन्शियसनेस. आता मग तुम्हाला शिकवतो तुमचं कॉन्शियस आहे ना, आता तुम्ही झोपले, मी काय शिकवलं तुम्हाला कळणार, ती तुमची कोणती झाली इम्प्लिट. ओके, तुम्ही शिकताय म्हणजे तुमचं अटेन्शन आहे, ओके, तुम्ही कॉन्शियस आहे. ओके, आता तुम्ही 1 तास झोपा माझ्या लेक्चरमध्ये आणि नंतरच अचानक उठा, तुम्हाला कळणार मी काय शिकवलं आतापर्यंत, कारण की तुम्ही कॉन्शियस नाही आहे. ओके, त्याला आपण काय बोलतो एक्सप्लिट मेमरी. एक्सप्लिट मेमरी म्हणजे का, तुम्ही कॉन्शियसने तुम्ही काय स्टोअर करता तुमच्या माइंडमध्ये. ओके, त्याला आपण बोलतो एक्सप्लिट मेमरी. त्यामध्ये काय सब डिव्हिजन आहे. एपिसोडिक मेमरी, तुम्हाला सांगितलं एखादा इव्हेंट असेल किंवा एखादा एपिसोड असेल, आणि दुसरा आहे सोमॅन्टिक मेमरी. ओके, समजलं ना? या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, एक्सप्लेन केलेलं आहे, तेच त्यांनी खाली एक्सप्लेन केलेलं आहे बघा, सोमॅन्टिक, फॅक्ट, कन्सेप्ट. ओके, एपिसोडिक म्हणजे काय इव्हेंट, एक्सपिरियन्स. त्यानंतर डिक्लेरेटिव्ह मेमरी आपण आता बघतोय, त्यामध्ये 2 टाईपमध्ये केलं त्यांनी, जसं की एक्सप्लिट मेमरीमध्ये डिवाइड झाला आहे डिक्लेरेटिव्ह मेमरी, त्यामध्ये एपिसोडिक आणि सोमॅन्टिक. ओके, हे बघा आपण पण तेच बघतोय आता, डिक्लेरेटिव्ह मेमरीज, त्यामध्ये एपिसोडिक आणि सोमॅन्टिक मेमरी. ओके, आता आपण बघू फर्स्ट वन एपिसोडिक मेमरीज म्हणजे काय. Episodic memory represents our memory of experiences and specific events in time in a serial form, from which we can reconstruct the actual event that took place at any given point in our lives. It is the memory of autobiographical events, times, places, associated emotions, and other contextual knowledge that can be explicitly stated. Individual to see themselves as actors in these events, and the emotional charge and the entire context surrounding an event is usually part of the memory, not just a bare facts of the event itself. ओके, आता ऑटोग्राफिकल इव्हेंट म्हणजे काय, टाइम, प्लेस आणि टाइम, प्लेस अँड पर्सन असं येते. टाइम, प्लेस अँड पर्सन. तुम्हाला माहिती टाइम किती झाला आहे, तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार की आता 11:35 किंवा 12 o'clock झाले, तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार. एक तर वॉच, तुम्हाला अंडरस्टँडिंग ते आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बाहेर बघणार. आपण बोलतो ना की अगोदर लोकांजवळ मशीन नव्हतं टाईम वगैरे बघण्यासाठी, मग ते काय आयडेंटिफाय करायचे की सन कुठं कोणत्या पोझिशनवर आहे. ओके, मग तुम्ही काय कॉन्शियस आहे तुम्ही. ओके, तुम्हाला माहिती त्या गोष्टी. आपण बोलतो ना, आपण सायकेट्रिकमध्ये बघणार आहेत टाईम, प्लेस अँड पर्सन अवेअर आहेत. पेशंटला कळतं आहे मी काय बोलतो आहे. ओके, पेशंटला माहिती आहे मी कोण आहे, पेशंटला माहिती आहे टाईम काय, टाईम, प्लेस अँड पर्सन. ओके,
तो कुठं प्रेझेंट आहे. ओके, आता पेशंटला सायकेट्रिक पेशंटमध्ये हे तुम्ही बघणार नाही. पेशंट बोलणार नाही घरी आहे. पेशंट अवेअर आहे स्वतःबद्दल नाही, तो कुठं प्रेझेंट आहे त्याला माहित नाही. ओके, आपण यामध्ये तेच बघणार की ऑटोग्राफिकल इव्हेंट म्हणजे काय, टाइम प्लेस अँड पर्सन. लिहून घ्या कुठेतरी, टाइम प्लेस अँड पर्सन. तुम्ही नर्सेस नोट्समध्ये पण हे लिहिणार की पेशंट अवेअर अबाउट टाइम प्लेस अँड पर्सन. टाइम म्हणजे काय, त्याला माहिती की टाइम का झालेला आहे आता सध्या. ओके, प्लेस म्हणजे काय, तो कोणत्या प्लेसवर प्रेझेंट आहे. ओके, आता पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे. जर पेशंट बोलतो मी घरी आहे, तर हे पॉसिबिलिटी का नाही. ओके, प्लेस म्हणजे पर्सनला माहिती पाहिजे की तो कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे. टाइम प्लेस अँड पर्सन. पर्सन म्हणजे काय, तुम्ही कोण बोलतो त्याच्यासोबत. आता डॉक्टर आहे किंवा नर्सेस आहे. ओके, त्याला माहितीच नाही की हे डॉक्टर किंवा यांना नर्स बोलतात. तो बोललो की हा माझा फॅमिली मेंबर आहे, म्हणजे तो पर्सनला अवेअर आहे का नाही. ओके, त्यानंतर आहे की कंटेंट इव्हन सराउंडिंग द इव्हेंट इज युजली पार्ट ऑफ द मेमरीज. ओके, त्याला त्याच्या साईडला काय चालू आहे. ओके, हे पार्ट ऑफ मेमरी त्याला माइंडमध्ये स्टोअर पाहिजे त्याच्या. ओके, जर का टाइम प्लेस पर्सन त्याला माहीत नाही, आपण बोलू शकतो का त्याची मेमरी प्रॉपर आहे. ओके, आपण का बोलणार, इम्पेअर्ड मेमरी परसेप्शन. समजतंय मी काय बोलतोय ते. एपिसोडिक मेमरीज म्हणजे काय, एपिसोडिक म्हणजे काय, एक एपिसोड आहे. ओके, आता आपण बघतोय हा एपिसोड आहे, कॅप्चर होते तो काय, एक एपिसोड आहे 1 hourचा. ओके, मी काय बोलतोय तुम्हाला, तुम्ही काय बोलताय मला, हे कॅप्चर होतं एका ठिकाणी, आपण नंतर पण बघू शकतो. ओके, हे झालं एक एपिसोडिक मेमरी झाली. ओके, हे तुम्ही नंतर पण बघू शकतात ना. ओके, अवर ब्रेन्स हॅव 5 टाइप ऑफ मेमरीज. Episodic comprised or reconstruction of past experiences, including sensations, emotions. They usually unfold like movies and are experiences by one's point of view. Semantic is non-personal factual knowledge that stands alone. Working memory, the capacity to hold information long enough to use it. Procedural बॉडी comprised from learning actions like walking, swimming, riding a bike. Implicit, we don't know that we have it. They affect our actions in subtle ways, like you may dislike a new person because they remind you of someone else. ओके, आता आपला ब्रेन 5 टाईपची मेमरी फॉलो करतो. ओके, फर्स्ट वन एपिसोडिक. तुमच्या लाईफमध्ये एक एपिसोड झाला आहे. ओके, तुम्हाला कोणतरी मारलं आहे किंवा तुम्ही कोणाला तरी मारलं आहे, तुमच्या माइंडमध्ये लक्षात राहणार, कारण की तुमच्यासोबत ते झालेलं आहे अगोदर. किंवा तुमच्याकडून रॉंग मेडिकेशन पेशंटला गेले आहेत, रॉंग पेशंट. आता पेशंट आहे 2 अभय नावाचे पेशंट आहेत तुमच्या वॉर्डमध्ये प्रेझेंट. तर माझं नाव सरनेम काय बोलतो, एक आहे अनदर पर्सन आहे, XYZ सरनेम असणार आहे. तुम्हाला प्रिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघितलं की अभय पेशंटला इंजेक्शन अँटीबायोटिक, आपण नॉर्मल इंजेक्शन पकडू, अँटीबायोटिक आहे. किंवा हिपॅरिन म्हणजे हाय अलर्ट ड्रग्स आपण त्यामध्ये जातो. जे हाय अलर्ट ड्रग असतात ना, त्यांना आपण सेक्युअर करून ठेवतो एका ठिकाणी. का, कारण की मिसप्लेस पण झाला पाहिजे नाही आणि रॉंग टाईमला रॉंग पेशंटला पण देता गेला पाहिजे. ओके, आता हिपॅरिन आहे. हिपॅरिन काय करतो, आपल्या बॉडीला जे ब्लड आहे ते थिन म्हणजे प्लेन करतो. आता माझ्या बॉडीमध्ये क्लॉट होत आहे समजा, तर मग माझ्या बॉडीमधलं जे ब्लड आहे ते प्लेन करणार. ओके, हिपॅरिन हा झाला. आता माझी कंडिशन ती आहे का, नाही, माझ्या कंडिशन ती नाहीच आहे, पण मला तुम्ही तो इंजेक्शन दिला. ओके, किंवा हिपॅरिन इंजेक्शन तुम्ही मला दिलं, किंवा ॲड्रेनलिन किंवा कार्डियक ड्रग्स पकडू आपण, हाय अलर्ट ड्रग, ज्याने की मला साईड इफेक्ट जास्त होऊ शकतो, तुम्ही मला दिला. ओके, त्यावेळेला काय होणार की मला साईड इफेक्ट विदिन सेकंडमध्ये दिसायला चालू होणार. ओके, मग तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुमच्या माइंडमध्ये स्टोअर होणार की बाबा मी ह्या पेशंटला रॉंग मेडिकेशन दिली होती रॉंग टाईमला, जो की ह्या पेशंटला नव्हते द्यायला पाहिजे माझ्याकडून. ओके, मग तो तुमच्या लाईफमधला एक एपिसोड झाला ना तुमचा. मग तो तुम्ही ज्या वेळेला तुमची डेट जर होत असली, तुम्ही त्यावेळेला तुम्हाला विचारलं, तुम्हाला माइंडमध्ये स्टोअर असणार. ओके, त्याला आपण बोलतो एपिसोडिक. सेमॅन्टिक म्हणजे काय, इट इज अ नॉन पर्सनल फॅक्च्युअल नॉलेज दॅट स्टँड अलोन. ओके, म्हणजे की सेमॅन्टिक मेमरी म्हणजे काय, इट इज अ नॉन पर्सनल फॅक्च्युअल नॉलेज दॅट स्टँड अलोन. ओके, ही एक टाईपची डिफरंट टाईपची मेमरीज आहे. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अवेअर असतात एखाद्या गोष्टीबद्दल. ओके, आता मी अवेअर आहे, तुम्ही पण अवेअर आहे, पण समटाईम पेशंट अवेअर नसतो त्या गोष्टीबद्दल. ओके, मग पेशंटला आता जर का तुम्हाला माहिती आहे की मी टीचर आहे. ओके, जर का मी पेशंटकडे गेलो, पेशंटला पण माहिती मी टीचर आहे. ओके, मी त्या ठिकाणी सगळ्यांना पेशंटला टीच करतोय.
पेशंट पकडू आपण, तुम्ही सगळे पेशंट आहे, मी टीचर आहे, तुम्हाला माहितीच नाही मी कोण आहे, तुम्ही बोलतात की नाही एक अननोन पर्सन आहे, नॉन प्रोफेशनल पर्सन आहे. ओके, त्याला आपण काय बोलतो, सिमेंटिक. त्यानंतर वर्किंग मेमरी. वर्किंग मेमरी द कॅपॅसिटी होल्ड इन्फॉर्मेशन लॉंग इनफ टू यूज इट. ओके, वर्किंग मेमरी काय, आता तुम्ही राईट करताय किंवा तुम्ही एखादा मूवीज बघताय, ओके, किंवा तुम्ही ऑफिसला जाताय किंवा तुम्ही कॉलेजला जाताय. ओके, तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला आपण कॉलेजला येतो तुमच्या माइंडमध्ये एक मेमरी स्टोर होते ना की नाही, आज मी हे घेऊन आलो होतो सोबत, किंवा मी आज हे विसरलो होतो घरी, किंवा मी आज हे टिफिनला घेऊन आलो होतो, राहतच ना स्टोर. ओके, त्याला आपण काय बोलतो, वर्किंग मेमरी, जी तुमच्या लॉंग लाईफ टाइम पिरियडनंतर चालू शकते. ओके, प्रोसिड्युअर बॉडी कॉम्प्रोमाइज फॉर अ लर्निंग ॲक्शन लाईक वॉकिंग, स्विमिंग, रायडिंग और रायडिंग अ बाईक. ओके, त्यानंतर तुमच्या माइंडमध्ये स्टोर असतं ना, आता तुम्ही बाईकवर बसले, बाईकच चालवणार, किंवा कार म्हणजे बसले तर कारच चालवणार. ओके, तुम्हाला माहिती आहे की कारला ज्यावेळेला आपण गिअर वगैरे आपण जी प्रोसिजर आहे, ओके, स्टार्ट करण्याची जी डिफरंट आहे, बाईकची पण डिफरंट आहे. ओके, किंवा तुम्ही स्विमिंग करताय, स्विमिंग करताना तुम्ही वॉक करू शकतात का, तुम्हाला त्यावेळेला काय करायचं आहे, स्विमिंगच करायचं आहे, कारण की तुमचा ब्रेन काय करतो त्या ठिकाणी, वर्क करतो तसं. ओके, त्याला आपण बोलतो प्रोसिजर बॉडी. ओके, इम्प्लिक्ट म्हणजे काय, वी डोंट नो दॅट वी हॅव इट, दे अफेक्ट अवर ॲक्शन इन सुटेबल वे, लाईक यू मे डिसलाईक अ न्यू पर्सन बिकॉज दे रिमाइंड यू ऑफ समवन एल्स. ओके, इम्प्लिक्ट म्हणजे काय, अनकॉन्शियसली असणार ते, इम्प्लिक्ट आणि एक्सप्लिक्ट. ओके, इम्प्लिक्ट म्हणजे काय, ज्या वेळेला एखादी तुम्ही ॲक्शन करताय, ओके, किंवा एखादी गोष्ट तुम्ही करताय, तुम्ही त्या गोष्टीला नाकार करणार की बाबा नको ही गोष्ट मला, कारण की मी ही गोष्ट कधी बघितलेली नाही आहे. ओके, पण ती तुमची सोच झालेली आहे, तुमची त्यावेळेला माइंड काय होता, अनकॉन्शियस होता. ओके, सम कॉजेस ऑफ मेमरी लॉस. Some causes of memory loss: poor health, especially lack of vitamin B, severe stress and unhappiness can interfere with memory. Alcohol shuts down the nervous system and can block storage of new memories. Traumatic experiences, head injury, addiction. ओके, आता तुमची मेमरीज लॉस झाली, मी बोललो ना तुम्हाला, एक पेशंट आहे, पेशंटची मेमरी लॉस अशीच होत नाही. ओके, त्याला काहीतरी डिसीज कंडिशन असणार आहे, किंवा त्याची मेंटली ॲबिलिटी तेवढी स्ट्रॉंग नसणार आहे. ओके, आता समटाईम्स पेशंटनं खूप स्ट्रेस घेतला, एक पर्सननं खूप स्ट्रेस घेतला, त्याची मेमरी वर्कच करत नाही प्रॉपरली, इम्पेअर्ड झाली. ओके, किंवा एक पर्सन आहे, तिचं रोड ट्रॅक ॲक्सिडेंट झाला आहे. ओके, त्यामुळे काय झालं, हेड इंजुरी झाली, हेड इंजुरी झाल्यानंतर तो अवेअर नाही त्याबद्दल, किंवा मी या ठिकाणी आलो, कारण की आपण बोलतो ना, ब्रेनला कधी पण आपण प्रोटेक्ट करतो, कारण की ब्रेनची जी पॉवर आहे ती आपल्या होल बॉडीला कंट्रोल करते. ओके, तुमचं ज्या वेळेला तुमचं ब्रेन डॅमेज झाला त्यावेळेला तुम्हाला कळणार मी तुम्हाला काय बोलतोय लवकर, तुमची कॅपॅसिटी तेवढी नसणार, तुमची सेन्सरी ऑर्गन कमी होणार. सगळ्यात जास्त आपल्या बॉडीमध्ये दोनच पार्ट वर्क करतात, एक आपले सेन्सरी ऑर्गन्स आणि एक आहे आपला हार्ट. ओके, हार्ट क्लोज झालं तर आपली बॉडी स्टॉप होऊन जाते, सेन्सरी ऑर्गन डिस्टर्ब झाले तर आपली टोटली बॉडी डिस्टर्ब होऊन जाते. ओके, द 4 स्टेजेस ऑफ टू मेमोराइज. ओके, परसेप्शन, सिंपल सांगतो तुम्हाला काही. परसेप्शन म्हणजे काय, तुम्हाला माहिती याला बॉटल बोलतात, किंवा त्याला AC बोलतात, त्याला फॅन बोलतात. का, कारण की तुम्ही ते इमेज बघितलेलं आहे अगोदर पास्ट एक्सपिरियन्समध्ये. ओके, तुम्ही परसिव्ह करू शकतात. ओके, तुम्ही आता ज्या वेळेला मी तुम्हाला एक इमेज दाखवते, ओके, तुम्ही त्यावेळेला त्याला प्रॉपरली परसिव्ह नाही करू शकत. तुम्हाला मी बोललो ना, ऑरेंज आणि लेमन दोघांमध्ये डिफरन्स काय, कलर पण डिफरंट आहे दोघांचा. ओके, पण पेशंट काय बोलणार, सायकॅट्री पेशंट नाही, दोन्ही पण सेम आहे, किंवा दोन्ही पण इमेज सेम आहे, तो अवेअर नसणार, तो परसिव्ह नाही करू शकणार प्रॉपरली. ओके, त्यानंतर आहे चंकिंग. कोण असतं, कोण असतं, वाचू नका. चंकिंग म्हणजे काय, अ स्मॉल बाइट्स ऑफ इन्फॉर्मेशन इंटू लार्ज युनिट ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, एक्सपांड वर्किंग मेमरी लोड्स विच इज इजियर टू रिमेंबर. ओके, 4, 8, 3, 7, 9, 2, 5, 1, 6. आता हा काय लॉंग आहे ना, आता माझा नंबर सांगतो, समजा 9, 3, 5, 6, 1, 3. एक्झाम्पल सांगतो, 9, 3, 5, 6, 1. ओके, एवढं सांगितलं मी, स्टॉप घेऊन सांगितलं ना, लार्ज टाईप म्हणून सांगितलं ना. जर का मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं नाही, आता आहे याला आपण अटॅच पेअर केलं म्हणजे काय, लॉंग टाईमची जी प्रोसेस आहे ते मी त्याला शॉर्ट टाईममध्ये करून घेतात. जसं की आता 4, 8, 3, 7, 9, 2, 5, 1, 6. आता हा रीड करायला पण डिफिकल्टी जाते आणि
मेमोराईज करायला पण डिफिकल्टी जाते. मग आपण काय काय बोलणार 483792 पेरमध्ये करा 483792 कळलं तुम्हाला लवकर. तुमचा नंबर तुम्ही असं बोलतो का 910 असं बोलतात का? नाही ना, डायरेक्टली बोलतात ना, 2 पेअरमध्ये बोलतात ना. ओके, समजलं. एक्झाम्पल अजून काय भारी एक्झाम्पल द्यायचं आहे तुम्हाला, त्याला आपण काय बोलतो? चंकिंग. स्टेज 2 कोण असते? Stage 2 ingraining. Ingraining is the means whereby we lay down enduring memory tracks. But be aware, ingraining necessarily involves repetition, yet only mindful repetitions will do. ओके, हे पण was plan A. Plan your practice, combine imaging with executing, employ diverse memory types. ओके, यामध्ये काय होणार माहिती आहे का? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये रिपीटेड इन्व्हॉल्व होणार, स्टडी करताय तर रिपीटेड इन्व्हॉल्व आहेत. तुम्हाला माहिती आहे, आता मी स्टडी केलेला आहे म्हणून मी तुम्हाला शिकू शकतो ना. जर का मी स्टडीज नाही केला तर मला टीच करू शकणार, कारण की मी त्या गोष्टीबद्दल मला नॉलेजच नाही किंवा त्या गोष्टीबद्दल मी मेमराईजसुद्धा करू शकत नाही. ओके, त्यानंतर प्लॅन युअर प्रॅक्टिस. आता मला माहिती आहे की मला स्टार्ट कुठून करायचं आणि एंड कुठून करायचं आहे. ओके, मी तुम्हाला टीच लास्टपासून पण स्टार्ट करू शकत होतो किंवा स्टार्टिंगपासून पण मी काय केलं? प्लॅन केला नाही. ज्यावेळेला तुम्हाला एक स्मॉलपासून आपण हायरपर्यंत जातो ना, तसंच मी स्टार्ट केलं. ओके, ठीक आहे, तुम्हाला अगोदर मी परसेप्शन शिकवणार. परसेप्शन नंतर तुम्हाला कळलं की मेमरीज म्हणजे काय, आपण काय परसिव्ह करतो, म्हणजे एक गोष्टी रिलेटेड करून सांगितलं तुम्हाला. ओके, कंबाईन इमेजेस विथ एक्झिक्युटिंग. ओके, कंबाईन करून सांगितलं. ओके, परसेप्शन म्हणजे काय, थिंकिंग म्हणजे काय, आपण याला कंबाईन करतो म्हणजे आपण काय बोलणार याला? कॉग्नेटिव्हमध्ये किती गोष्टी राहतात? परसेप्शन, थिंकिंग, तुमची मेमरीज. ओके, त्यानंतर आहे एम्प्लॉय डायव्हर्स मेमरी टाईप. ओके, एवढं काही लक्षात ठेवू नका, फक्त लक्षात ठेवा की इन्ग्रेनिंग म्हणजे काय. तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार फक्त टाईप्स ऑफ मेमरीज म्हणजे काय, त्यावर तुम्हाला काही विचारत नाही. आणि टाईप्स आपल्या मेमरीच्या टेस्ट कोणत्या कोणत्या आपण ते बघू खाली. समजलं नाही? ओके, इनग्रेनिंग म्हणजे काय की एक मेमरीज आहे माझी. ओके, एक ट्रॅक आहे माझा, त्यानंतर मी रिपीटेड वेने एक गोष्टी करतोय. आता तुम्ही स्टडी करताय, तुम्हाला माहिती परसेप्शन म्हणजे काय, थिंकिंग म्हणजे काय. ओके, ही काय तुमची रिपीटेड आहे. तुम्ही ज्या वेळेला नेक्स्ट टाइम परसेप्शन बघणार, तुमच्या मेमरीमध्ये काय होणार? हाफ जी गोष्ट ती रिकॉल होऊन जाणार. ओके, किंवा तुम्ही येत आहे, ओके, तुम्ही डेली येत आहे, तुम्हाला एखादी नवीन गोष्ट भेटली रस्त्यामध्ये, तुम्ही त्यावरती अट्रॅक्ट जास्त होणार ना, कारण की तुम्हाला माहिती की माझा जो ट्रॅक आहे, आता यामध्ये पण तिथे एम्प्लॉय डायव्हर्स मेमरी टाईप. ओके, आता एम्प्लॉय वर्क करतोय, तो फक्त फाईलमध्ये वर्क करतोय, त्याला मी PC आणून दिला, तो डायव्हर्ट होणार ना त्याच्याबद्दल, कारण की तुम्ही एक रिपीटेड गोष्ट करताय किंवा त्यानंतर तुमच्यामध्ये लगेच चेंज झाला एखाद्या गोष्टीमध्ये, तुम्ही डायव्हर्ट होणार नाही त्याबद्दल. ओके, समस्या आता तरी की अजून काही सांगायचं यामध्ये. त्यानंतर आहे मेंटेनन्स. Maintenance. Even if we ingrain deeply, unless we maintain our memory, the mental connections we form will gradually disintegrate. Here are strategies that keep memory strong. Rehearse mentally, practice performing, review in detail. Okay, last stage 4 recall. Stage 4 recall. Ready yourself, feel ahead, be positive. ओके, मेंटेनन्स म्हणजे काय? आता आपण बघितलं वी इनग्रेन डीपली. तुम्ही एक रिपीटेड गोष्ट करताय, प्रत्येक जे तुम्ही स्टडी करताय, एक दिवस मी स्टडी नाही केला तर मला अनफील होणार ना, प्रॉपरली फील होणार नाही, कारण की रिपीट नाही होते माझ्यासोबत ती गोष्ट. ओके, किंवा त्यामुळे तुमचं मेंटली कनेक्शन असणार आहे. ओके, तुम्ही जेवण तर सगळेच करतात, एक दिवस तुम्ही जेवण नाही केलं तर काय होणार आहे? डिस्टर्ब होणार ना, थोडंसं तरी डिस्टर्ब होणार ना. ओके, त्यामुळे आपण काय करतो? त्याला मेंटेनन्स ठेवतो. आता मेमरीज म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे की मी आज हे शिकलो, उद्या ते शिकणार. ओके, तुम्हाला एक दिवस फक्त मी फुल डे तुम्हाला झोपायला लावणार, मी फुल डे रेस्ट करायचा, काहीच मेमरीमध्ये तुमचं आणायचं नाही. ओके, असं जमणार आहे का? पण आपण काय करतो? मेमरीतला मेंटेन ठेवतो ना, की मी येस्टरडे काय शिकलो, ओके, की आज काय शिकणार. ओके, समजलंय? त्यामध्ये आपण बघू. ओके, रिहर्सल मेंटली. ओके, त्यानंतर रिव्ह्यू इन डिटेल्स. ओके, प्रॅक्टिसिंग परफॉर्मिंग. ओके, रिहर्स मेंटली म्हणजे काय? तुम्ही रिहर्स करतात ना मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी, तेव्हा माझी माइंड का
आता मला माझी मेमरी स्ट्रॉंग करायची आहे, जर का मी ब्रेक केली मनामध्ये जमणार आहे का? स्टडी तर मला प्रत्येक दिवशी करायचं आहे, पण मला मी काल स्टडी काय शिकलो मला रिकॉल पण करायचं आहे. ओके, त्याला आपण काय बोलला? रिहर्स मेंटली. ओके, त्यानंतर प्रॅक्टिसिंग परफॉर्मिंग. प्रॅक्टिस करतात ना तुम्ही, समजता मी काय बोलतो ते? प्रॅक्टिसिंग परफॉर्मिंग म्हणजे काय? तुम्ही एखादी प्रॅक्टिस करताय किंवा तुम्ही स्टडी करताय किंवा तुम्ही डान्स करताय. ओके, तुम्हाला तर माहिती आहे ही स्टेप मी लास्ट वेळेला पण केली होती, किंवा आता तुम्ही त्या फॉईटला डान्स केला होता या ठिकाणी, तुम्ही काय केलं? प्रॅक्टिस केली ना, मेमरीमध्ये स्टोअर केलं ना, की यानंतर हा, यानंतर तो, यानंतर तो. आता तुम्ही मेंटली इम्पेअर्ड पर्सन असतात, तुम्ही कुठून पण स्टार्ट केलं असतं, कुठून पण एंड केलं असतं. ओके, त्यानंतर रिव्ह्यू इन डिटेल्स. रिव्ह्यू म्हणजे काय? आपण फीडबॅक घेतो ना, किंवा मला किती स्टोअर आहेत माझ्या माइंडमध्ये, किंवा मी स्टडी केलेलं किती माझ्यापर्यंत आहेत. ओके, त्यानंतर आहे स्टेज 4 रिकॉल. रिकॉल करतो ना आपण आपले मेमरीज. ओके, रिकॉल म्हणजे काय? रेडी टू युअर सेल्फ. ओके, तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला मी रिकॉल करू आपली मेमरीज, आतापर्यंत आपण काय शिकलो, काय काय शिकलो तुम्ही सांगा मला. तो तेच एक एक्झाम्पल आहे, सांगा आतापर्यंत आपण काय काय शिकलो फुल डे, ज्या दिवशीपासून मी स्टार्ट केलं लेक्चर घ्यायला त्या दिवशीपासून तुम्ही सांगा. जस्ट नॉर्मल चॅप्टरचे नाव घ्या. ओके, अजून? ओके, आता हे तुम्ही काय केलं? रिकॉल केलं. ओके, त्यामध्ये काय केलं मी तुम्हाला? रेडी युअर सेल्फ, स्वतःला रेडी केलं. ओके, त्यानंतर फील अहेड. ओके, तुम्हाला मी ती गोष्ट सांगितली करायला, रिकॉल करा. ओके, त्यानंतर आहे बी पॉझिटिव्ह. आपण बोलतो ना, किंवा मला माझी मेमरीज स्ट्रॉंग करायची, रिकॉल करायची, तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे त्या गोष्टीबद्दल. निगेटिव्ह होऊन जमणार आहे का? तुम्ही ज्यावेळेला निगेटिव्ह थॉट करतात ना, तुमची मेमरी काय होते? इम्पेअर्ड होऊन जाते. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला आपण स्ट्रेस घेतो, आपण जे रीड केलेलं असतं ते सगळं निघून जातं आपल्याला, आहे ना? ओके, फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स मेमरी. Factors that influence memory: nature of material to be memorized, meaningfulness of the material to be memorized, amount of material to be memorized, methods and techniques of memorization, ability to retain. This depends Directly about ability to retain health, age of the learner, maturity, will to remember, intelligence, interest, overlearning, speed of learning, meaningfulness of the material, sleep or rest. ओके, आता तुमचा लास्ट पार्ट राहिला हा, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग युअर मेमरीज. ओके, ज्या वेळेला तुम्ही एखादी मिनिंगफुल मेमरीज आहे, ओके, तुम्हाला माहिती आहे, चला तुमच्या प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही चॉकलेट तर खातात, ओके, किंवा तुम्ही फूड तर खातात, पण तुमच्यामध्ये माइंडमध्ये मेमराईज काय राहतं? जे फूड तुम्हाला तुम्ही त्या फूडला लाईक करता. ओके, किंवा असे फूड जे तुमच्यामध्ये मिनिंगफुल आहेत. तुम्हाला स्टडी तर मी दररोज करणार, किंवा रोडने पण मी दररोज ट्रॅव्हल करणार, पण मिनिंगफुल काय? जे अटेन्शन तुम्हाला सिक्युअर करू शकतो तुमचं. ओके, त्यानंतर आहे ॲबिलिटी टू रिटेन. ओके, तुमची ॲबिलिटी किती आहे एखादी गोष्ट करण्याची मेमरीजमध्ये? बोर होते का करताय? हलता का एवढे? ओके, ॲबिलिटी टू रिटेन. तुम्हाला मी बोललो तुमचे 10वीचे मार्क सांगा, तुम्ही सांगू शकतात ना. तुमच्यामध्ये काय ती ॲबिलिटी आहे. ओके, आता पेशंटमध्ये होणार आहे का ॲबिलिटी टू रिटेन? नाही, त्याला माहितीच नाही, अवेअरच नाही त्याबद्दल. ओके, त्यानंतर तुमची हेल्थ. ज्यावेळेला आपण बोलतो ना गुड मेंटल हेल्थ असेल आपली, तर आपली हेल्थ पण चांगली राहते. ओके, तुम्हाला हे माहिती आहे का मेंटल हेल्थ डे केव्हा आपण हे करतो, सेलिब्रेट करतो? नाही माहिती? सर्च करा, मग मला सांगा मेंटल हेल्थ डे आपण केव्हा सेलिब्रेट करतो. कधी डेट विचारतो आहे मी, सर्च करा मला सांगा. ओके, त्यानंतर तुमचं एज ऑफ द लर्नर. ओके, आता 3 वर्षाच्या मुलाला सांगणार का मी, तू फर्स्ट 1 वर्षाचा होता त्यावेळेला तू काय केलं? सांगणार का? तू काय बोलणार? मलाच माहिती नाही मी काय केलं. किंवा तो 3 वर्षाचा आहे आणि तो झाला 10 वर्षाचा, तर विचारलं तू 3 वर्षाचा असताना काय केलं होतं? कारण की त्याचा ब्रेन डेव्हलपमेंट झालेला आहे का? नाही. ओके, डिपेंड करतं एज ऑफ लर्नर. तुम्ही जर का ओल्ड एज पर्सनला बोलतात की तुम्ही रनिंग करू शकत होते का अगोदर? ओके, किंवा आता मी आहे किंवा तुम्ही आहे. ओके, आता दोघांमध्ये डिफरन्स खूप आहेत ना. माझी मेमरी कॅप्चर पॉवर जास्त आहे तुमच्यापेक्षा. तुम्हाला मी एक मिनिंगचा वर्ड सांगितलं तर तुम्ही 2 गोष्टी विसरणार. मी विसरणार का? नाही, कारण की मी ती गोष्ट रिपीटेड करतोय. ओके, मॅच्युरिटी, जी की माझ्यात आहे तुमच्यात नाही. ओके, आहे ना मॅच्युरिटी?
आता मी येऊन क्लासमधून हसतो का तुमच्यासारखं असं असतो मला असं मी हसतो का? कारण की मी मॅच्युअर आहे, मला माहिती आहे लोकांपुढे कसं रिॲक्ट करायचं. तुम्ही आहे का मॅच्युअर? नाही आहे. दिसून येतं. विल टू रिमेंबर. ओके, विल टू रिमेंबर कळालं तुम्हाला? विल टू रिमेंबर माहिती आहे तुम्हाला काय आहे? तुमच्यामध्ये पॉवर किती आहे रिमेंबर एखादी गोष्ट करण्याची, त्यालाच आपण ॲबिलिटी पण बोलतो आणि विल पण बोलतो. ओके, त्यानंतर आहे जे की इंटेलिजन्स आहे ना. कुठे गेले? कुठे? हां, इंटेलिजन्स. सांगा तुमचे इंटेलिजन्स काय? इंटेलिजन्स. चला आपण एक टेस्ट घेऊ या ठिकाणी. मी तुम्ही चेक करणार तुमचे इंटेलिजन्स किती आहे. ओके, 21 जूनला आपण काय सेलिब्रेट करतो? 21 जून काय? ओके, ठीक आहे, बरोबर. अजून हां, योगा. वुमन्स डे आपण केव्हा सेलिब्रेट करतो? हां, 8 काय? ओके. नर्सरी डे आपण केव्हा सेलिब्रेट करतो? नर्सरी डे. नर्सरी डे केव्हा आपण सेलिब्रेट करतो? नर्सरी डे. तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे. नर्सरी डे आपण केव्हा सेलिब्रेट करतो? 12 मे. 12 मेलाच का करतो सेलिब्रेट? जे आपले आहे ना फ्लोरेन्स नाइटिंगेल, तिचा बर्थ त्या दिवशी झाला होता, तिची डेट ऑफ बर्थ आहे. ओके, 12 मे. आहे ना डिफरन्स इंटेलिजन्समध्ये. ओके, त्यानंतर आहे इंटरेस्ट, जे की माझं शिकवण्यामध्ये जास्त आहे, तुमचं शिकण्यामध्ये कमी आहे. ओके, ओव्हर लर्निंग. जास्त शिकवतो ना, तुमच्या माइंडपेक्षा जास्त शिकवतो मी तुम्हाला. ओके, किंवा मी माझ्या माइंडपेक्षा जास्त स्टडी करतो. ओके, स्पीड ऑफ लर्निंग. आपण फास्ट शिकवतो का? या ठिकाणी आपण फास्ट जातोय का? स्लोली जातो ना एकदम, डोक्याला पण हेडॅक नको, सिम्पल. आता मी या ठिकाणी स्पीड ऑफ लर्निंग केलं, तुम्हाला कळणार आहे का? म्हणजे तुमची मेमरीमध्ये पण स्टोअर झालं पाहिजे ना. ओके, हे फॅक्टर्स अफेक्ट होतात बरं का. एक्झाम्पल सांगतो मी तुमच्यामध्ये, फॅक्टर्स इन्फ्लुएन्स द मेमरी. ओके, मिनिंगफुलनेस ऑफ द मटेरियल. आता मी आणतो ती मिनिंगफुलच आहे ना, थोडी नाही की मेमरीजच्या वेगवेगळ्या डिफरंट टाईप आणले मी तुमच्या बुकमध्ये नाही ते. ओके, त्यामध्ये आहे स्लीप ऑर रेस्ट, जे की तुम्ही जास्त घेतात. ओके, किती किती आवर्स स्लीप घेता तुम्ही? बंद करा, झालं आपलं लेक्चर.